आज आहे रिझल्ट आहे आरुषच्या आणि पार्थच्या शाळेचा. तर त्यांनी शाळेत किती मार्क्स पडतील काय पडतील ते आपल्याला माहीत नाही आणि ते अजून ते काय शाळेत येणार नाहीत. त्यामुळं आम्ही पार्थची मम्मी आणि मी स्वतः जाणार रिझल्ट आणायला आणि रिझल्ट आणल्यावर त्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन आपल्याला बघायचे आहेत, त्यांना कसं वाटतंय ते. आरुषचा आणि पार्थचा रिझल्ट आणण्यासाठी मग मी शाळेकडे निघालो. घेऊन आलेलं आहे. आपल्या वेळेस जेव्हा रिझल्ट आणायची त्यावेळेस काय उत्सुकता असायची आणि आजकालच्या पोरांची उत्सुकता बघा, अजिबात इंटरेस्ट नाही रिझल्ट बघण्याची, अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मला तर आश्चर्यच वाटते. दोघं पास झाले, चांगले मार्क पडले दोघांना पण कसं काय माहिती आजकालच्या मुलांना रिझल्ट बघायला सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. आरुष आणि पास झाल्यामुळं त्यांना आज आम्ही ट्रीट देणार आहे. त्याला दुपारी पार्टी देणार आहे आम्ही त्यांना. तर आरुष आणि पार्टी पाहिजे ना? काय घेणार, काय खाणार? काय 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 सांगितलं होतं? काय सांग की मग. 5 रुपयाचं कुकीज केक. नाही पार्टी, चांगली पार्टी देणार, काय ते खाऊ देणार तुम्हाला. हा, पाचला पण चांगले मार्क पडले. आरुष तू काय खाणार? हा, काय नको, नाराज झालाय तू? पास आहे, चांगले मार्क पडलेत. सायकल नाही, सायकल त्याला मोठा झाला, आत्ता नाही. मोठा झाला म्हणजे 10वीला गेल्यावर त्याला सायकल, आत्ताच नाही. तुला कोण म्हणलं त्याला सायकल पाहिजे? मार, तुला काय पाहिजे सांग, काय पाहिजे? हा हा, इकडे तुला काय नाही. तुम्ही पास झालं म्हणून तुम्हाला मी आज देवदर्शनाला घेऊन जाणार आहे बाहेर. आपण शंकराच्या मंदिरात जाऊ भोरच्या. आता आम्ही कॅरम खेळायला बसलोय. आरुष, पार्थ आणि पार्थचे नावाचे मित्र आलेले. 5 जण कोण खेळते का कॅरम? 1 2 पार्थ पास झाला. हा, आरुष, हा, यश, आमचा मार्तन. रिझल्टच नाही आला. उद्या यायचा आमचा रिझल्ट. तुमचा रिझल्ट उद्या आहे का? भाऊ माझ्या भाऊ म्हणजे दादला उलट्या आल्या. पार्थ आजारी पडलाय का? आरुष आजारी पडलाय, मळमळ होते बघू तर आम्ही त्याला थोड्या वेळाने पास झाला म्हणून त्याला आम्ही पार्टी देणार आहे. पार्थला नाश्ता बाहेर जायचंय खूप शंकर आजरी इकडे मी बाहेर नको, आता ऊन असल्यामुळे बाहेर जायचं नाही. नाही अजून. कॅरम खेळू आपण. आपला कॅरम खेळून झाला की आपण जाऊ मग. सावली पडली की 3 2ला 3 2ला. अरे तू नको जाऊ, आम्ही जातो 3. पावडीला पडले एवढी माहीने काल सांगलेली पावडर. पुण्याला कावडं लावतोच बघू आपण. कावडं लाव कोण येतं बघू आपण. आरुष लावतो का? पास स्टार्ट कर कॅरम. आता बिहित न वाटत जाते का पाचच्या हातात जीव नाही. अरे कुस्तर असतं रे. ब्रेक करतील त्याला. ब्रेक जाणार होती. आता माझा का पप्पा घालत गेली आहे. काही क्लब मध्ये होतो काय? केली क्लब मध्ये जा. असल्या पांढरा असल्या जोड आहे. पांढरा आता ते क्लब पास झाल्यामुळे त्यांना आम्ही ट्रीट देणार होतो, पण आरुष पडलाय आजारी. त्यामुळे आम्ही बाहेर जायचं कॅन्सल केलं आणि पार्टी पण कॅन्सल केली. त्याचे मित्र त्याच्यासमोर बसले, आर्यन, मार्तन, पार्थ आणि यश. सगळे मित्र त्याचे घरी चालत त्याला भेटायला. आरुष आजारी, त्यामुळे बाहेरचा आम्ही प्रोग्राम कॅन्सल केला. मी बाहेर जायचा प्रोग्राम कॅन्सल केलाय.
पण पार्थ रेडी होत नाही. पार्थ म्हणतो बाहेरच जायचंय. तुझं पोट दुखतंय का तर? मला पोटात येईल. मी लावतो. उद्या जाय लागतं मग. आजच लावून झाले. मी लावतो. पार्थ जाऊ दे बाहेर, ऊन पण आहे, नको जायला. आपण 3ला 4ला सावलीच पडते. अरे पण याचं पोट दुखतंय ना. बरोबर बोलायचं, पोट दुखतंय की. हा. राहू दे. राहू दे. अरे तुला कसं कळत ना पार्थ पोट दुखतंय त्याचं, आजारी आहे, ऊन पडलंय जास्त. उलट्या होते तर तिथं उलट्या आलं तर काय नाही करायचं. माझी तोंड करायची. त्यामुळे कॅन्सल करू, आपण संडेला जाऊ. हा, संडेला पण संडेला जाऊ आपण. जागा तू पुढच्या वेळेस पास नाही का होणार? संडेला जाऊ पार्ट. पास. त्यांना ते 5 झाले म्हणून त्यांना फिरायला येणार होतो, पण पार्थ आरुष आजारी, नको. आता गेम खेळायला नाही आजारी पडणार. गेम खेळतो तू तेव्हा नाही आजारी. आपण नाटक करतोय. पोट दुखलं की माझं पण पोट दुखलं की त्या दिवशी माझं पण पोट दुखत होतं. मग कसं झालं? हे काय करायचं पार्थ? आम्हाला करायला अरे तू आजारी आहे, एवढं कळत नाही का तुला? नाही. पार्थ आजारी आहेस तू. मी सोडा आजारी आपला आरुष आजारी आहे, त्यामुळे काय बाहेर ऊन पण जास्त आहे, त्यामुळे नको जायला. सांगू का आपल्या ऑडियन्सला, सांगू का मित्रांना, सांगू का आपल्या हा हट्ट करतोय म्हणून? हा तुम्हीच सांगा याला, उन्हात आणायचं बाहेर फिरायचं चला म्हणतोय. हा तर मित्रांनो, कसा वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग? काय ते? आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आज इथंच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.